एकदा बजरंग आपली गाय घेऊन बाजारात निघाला. हे त्याच गावच्या रामने पाहिले. रामच्या मनात आले कपट. तो बजरंगच्या मागोमाग चालू लागला. वाटेत त्याने दांडगाईने बजरंगची गाय आपल्या ताब्यात घेतली आणि ती आपलीच म्हणून तो तिला बाजारात विकायला नेऊ लागला. बजरंगचं ऐकेना तेव्हा रामने त्याला मारले आणि बळजबरीने गाय घेऊन तो बाजारात गेला. बिचारा बजरंग राजधानीत आला आणि त्याने अकबर बादशाहकडे तक्रार नेली. बादशाहाने ते प्रकरण बिरबलाकडे सोपवले. बिरबलाने सर्व हकीकत ऐकून घेतली. शिपायाला पाठवून रामला गाय घेऊन दरबारास येण्यास सांगितले. दुसऱ्या दिवशी दोघेही दरबारात आल्यावर बिरबलाने रामला विचारले, काय रे, ही गाय कुणाची? तो म्हणाला, सरकार, ही गाय माझी आहे. हा माझ्यावर उगाच चोरीचा आळ घेत आहे. ते ऐकून बिरबलाने बजरंगला गायीचे नाव विचारले. त्याने हरणी असे तिचे नाव सांगितले. त्यावर बिरबल म्हणाला, तुम्ही आता 50 पावलं दूर जाऊन उभे राहा आणि दोघंही हरणी म्हणून या गायीला हाक मारा. त्याप्रमाणे ते दोघे 50 पावले दूर गेले. दोघांनीही गायीला हाक मारली. त्याबरोबर ती गाय सरळ बजरंगच्या जवळ येऊन उभी राहिली व त्याच्या अंगाला आपले अंग घासू लागली. ते पाहून बिरबलाला खरा मालक कोण व खोटा मालक कोण ते समजले. आणखी खात्री करण्याकरता तो त्यांना म्हणाला, आता तुम्ही दोघं पाठ फिरून सरळ चालू लागा, एक उजव्या बाजूनं आणि दुसऱ्या डाव्या बाजूनं. त्याप्रमाणे ते दोघे चालू लागताच गाय सरळ बजरंगच्या मागोमाग निघाली. ते पाहिल्याबरोबर बिरबलाने रामला दरडावून विचारले, काय रे, तू दुसऱ्याची गाय नेलीस आणि वर खोटं बोलतोस? राम काय बोलणार? त्याने मुकाट्याने गुन्हा कबूल केला. बिरबलाने बजरंगला त्याची गाय घेऊन जाण्यास सांगितले आणि रामला शिक्षा केली.